सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. राजू आणि तेजसची ही जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विजयला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती विजय सज्ज झालाय. विजय खेचून आणायचा आहे तर विजयला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. मॉर्निंग स्टार संघाच्या विरोधामध्ये वक्रतुंड स्पोर्ट्सचा संघ दुसरा सामना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती फटका ऑन साइडला आहे. पुल करत असताना बॉलला गुल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. पहिल्या बॉलवरती आला एक शानदार चौकार. कमॉन डीजे. डीजे पहिल्या बॉलवरती चौकार. पहिल्या बॉलवरतीच आक्रमकता पाहायला मिळाले. कुठेतरी जर पाहायला गेलं तर लेग स्टंपच्या दिशेने टाकलेला हा बॉल पाय धरण्याचा प्रयत्न आणि तिथे चौकार ठोकलाय. राजूच्या बॅटमधून चौकार आलाय पहिल्या बॉलवरती. खोलवर टप्पाचा बॉल मनगटाच्या साह्याने ऑन साईडला टर्न केलं जात आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलंय, निराशाजनक राहिलंय. दुसरीचा कॉल दिलाय. लगेच दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. 2 धावा कंप्लीट झाल्या. हजर जबाबीपणा दोन्ही बॅटर्सचा पाहायला मिळाला. जसा क्षेत्ररक्षकाकडून बॉल सुटला तसा दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला गेला आणि या 2 धावेच्या मदतीने 6 या आकड्यावरती धावफलक 6 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं प्रगतीपथावरती आहे. 5 षटकांची मॅच आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर सेन्सिबल कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट केलं जात आहे. आडवा बॅटने ऑन साईडला फटका केला. क्षेत्ररक्षक आहे, झेल सोडला गेलाय. अगदी जर पाहायला गेलं तर फ्री होम डिलेव्हरी होती. अगदी हातातोंडाशी आलेला घास अलगत निसटलाय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 7 या आकड्यावरती 7 ऑन दी बोर्ड. क्षेत्ररक्षण खराब राहिलं. या अगोदरच्या चेंडूवरती देखील जिथे फक्त आणि फक्त एकच धाव होती तिथे 2 धावा खर्च केल्या आणि या चेंडूवरती देखील जिथे फलंदाजाला बाद करण्याची संधी होती तिथे देखील 1 धाव खर्च केल्या. 7 या आकड्यावरती धावफलक 7 ऑन दी बोर्ड. ती सोप्पा जेल होता स्क्वेअर लेग मध्ये, मात्र पाहावं लागणार आहे हा जेल किती महागात पडेल. कशा प्रकारची बॅटिंग राजू करतोय, कारण एक चौकार तर त्याच्या बॅटमधून आलाय आणि आता स्ट्राईक देखील रोटेट झाले. तेजसला आपण पाहतोय, एक युवा खेळाडू स्ट्रायकिंग गेंदवरती तेजस पाहायला मिळतोय. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी आउटसाईड दी ऑफ स्टंपचा चेंडू ऑन साईडला फोर्स करण्याचा प्रयत्न, लपेटण्याचा प्रयत्न आणि तिथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक प्रगतीपथावरती आतापर्यंत 7 धावा लगावल्या गेल्यात. मात्र अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूंवरती आक्रमकता दाखवली जाईल का? हो, यावेळेस देखील पुन्हा एकदा पाहायला गेलं तर आउटसाइड ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव आली आहे आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 8 या आकड्यावरती 8 ऑन दी बोर्ड. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर चौकार आल्यानंतर संयम दाखवलाय. संयम महत्वाचा असतो आणि तो संयम दाखवला जातोय बॅटर्सच्या माध्यमातून. दोन्ही बॅटर्स असतील हो, यावेळी समोरच्या दिशेने फटका लॉफ्ट केलाय. डाऊन दी ग्राउंड फटका. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब राहिलाय. पुन्हा एकदा निराशाजनक क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा चौकार. आणखीन एक 4 धावा. धावा ऍड होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावरती. 12 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा खराब राहिलंय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा निराशाजनक पाहायला मिळतं. 12 वाजलेत खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकाचे, कारण या मॅच मध्ये झेल देखील सोडलाय आणि इथे एक सोप्या 4 धावा देखील सोडल्यात. कुठेतरी फलंदाजाला चान्स दिले जात आहेत वारंवार जर पाहायला गेलं तर. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने फटका फसतोय. वॅकेंट एरिया, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल दिसत नाहीये. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. दरम्यान पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 13, बिनबाद 13 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस. ऐकूयात तोपर्यंत डीजेचं एक सुमधुर गाणं, ओरडू डीजे.
फुटला गेले एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पंच केलं. एक सिंगल धाव धावफलकावरती लगावली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 14 या आकड्यावरती 14 ऑन दी बोर्ड. कुठेतरी जर पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये विलास यांच्यावरती विश्वास दाखवला. पहिला चेंडू गुडलाईन स्पॉट वरती आदळला. .1 केली धाव इथे कंप्लीट केली जाते. 14 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. लोअर फुल टॉस सरळ बॅटने लॉफ्ट केलाय एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने. हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी राजूच्या पाठपडून आणखीन एक चौकार. आणि त्यांची जागा घेण्यासाठी शैलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. जसे आले तसा एक्स्ट्रा कव्हर्सला फटका खेळलाय. प्रोटेक्शन आलं. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि 2 धावा देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. कलेक्शन यष्टीरक्षकाकडून चांगलं पाहायला मिळालंय. दरम्यान इथे 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 20 ऑन दी बोर्ड. सिंगल डबल घेतल्या जात आहेत. कुठेतरी या इनिंगमध्ये विचार केला तर आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच निर्धाव चेंडू हातायला गेलाय आणि त्यामुळे सध्याच्या घडीला एक चांगली धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. यावेळेस देखील सरबाटने घेण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा एक सिंगल धाव धावफलकावरती लगावली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या वधारते. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. धावसंख्या वधारते. 21 या आकड्यावरती धावफलक. 21 ऑन दी बोर्ड. विलास देशमुख यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 8 धावा या पहिल्या 5 चेंडूंवरती खर्च केल्यात. एका चेंडूचा काही शिल्लक आहे. तेजसला आपण पाहतो एक चौकार त्याच्या बॅटमधून देखील आलाय. सुरुवात चांगली मिळाली. स्टार्ट मिळालाय. मात्र या स्टार्टला आता मात्र मोठ्या धावसंख्येत कन्वर्ट करावं लागणार आहे. ओ यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला पंच केला. बागफुटला गेले आणि त्यानंतर सुरेख फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी तेजसच्या बॅटमधून आलाय एक शानदार चौकार. कमॉन डीजे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सूरज शिवलकर आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी सूरज शिवलकर याच्या खांद्यावरती दिली जाते. सूरज शिकलकर याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती इन्व्हाइट केलंय. हो यावेळेस पहिल्या बॉलवरती प्रचंड वेग. यश त्या उद्ध्वस्त. दांडी गोल. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 2.
नवीन बॅटर, थँक्यू सो मच डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शशिकांत चव्हाण दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वक्रतुंड स्पोर्ट्स संघाचा पाठीचा कणा तारणहार आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 4थ्या क्रमांकावरती इनॅट नंबर 4 आपण पाहतोय. शशिकांत चव्हाण अर्थातच अप्प्या या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू. आल्याला पहिला बॉल प्रचंड वेगात यश शरीराचा वेध घेतलाय. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट, कलेक्शन करा पाहायला मिळते. कुठेतरी जर पाहायला गेलं तर यष्टांच्या पाठीमागे बिहाइंड विकेट जर कलेक्शन चांगलं असतं तर तेजस सारखा बॅटर माघारी गेला असता. संधी होती, एक सिंगल इथे धावफलकावरती लेग बायच्या स्वरूपात ऍड होतीये. 26 या आकड्यावरती धावफलक, 26 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सूरजला पाहतोय. पहिले 2 चेंडू अगदी चांगल्या प्रकारे आणि प्रचंड वेगात आता आहेत. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूंवरती पाहायला मिळाल्या. यावेळेस देखील पुन्हा एकदा वेग पाहायला मिळालाय. फटका तर केला, पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एकच धाव इथे धावफलकावरती लगावली जाते. धावसंख्येचं टोटल 27 या आकड्यावरती, 27 ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर धावगती चांगल्या प्रकारे राखली गेली. मात्र त्यानंतर सूरजचं हे षटक आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा धावा रोखल्या गेल्यात. अर्धविराम लावलाय धावसंख्येला. पुन्हा एकदा सरळ बॅटने ऑन साईडला टर्न केलं जाते. प्रोटेक्शन डीप पण वाला, क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. एकच धाव पुन्हा एकदा मिळते. एका धावेवरतीच पुन्हा एकदा समाधानी राहावं लागतंय. पुन्हा एकदा कलेक्शन खराब पाहायला जरूर मिळालंय, मात्र कोणतेही नुकसान होत नाहीये. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 28 या आकड्यावरती, 28 ऑन दी बोर्ड. 28 धावा धावफलकावरती. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर दोन्ही बॅटर्स धावेसाठी संघर्ष करतायत. या षटकामध्ये तितक्याशा धावा आलेल्या नाहीयेत आणि तोच धावा बनवण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्सचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साईडला फोर्स केलाय. प्रोटेक्शन येत आहे डीप मधून, 2 क्षेत्ररक्षकांना भेदत चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी तेजसच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. कमॉन डीजे. मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती समोर शशिकांत चव्हाण स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या रोखली जाते. अर्थातच 38 या आकड्यावरती धावफलक रोखलंय. षटकार तेजसच्या बॅट म्हणून अगदी जर पाहायला गेलं तर एक सुरेख फटकार इथे पाहायला मिळाला आणि त्यानंतर 4थ्या षटकामध्ये विश्वास दाखवलाय. अर्थातच विजयवरती विश्वास दाखवलाय. पहिलं षटक देखील चांगल्या प्रकारे हाताळलंय. बागफुटला गेले. आडवा बॅटने हुक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग मधून क्षेत्ररक्षण खराब राहिलंय. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला गेलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील इथे कंप्लीट होतीये. 3 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश. 34चा देखील कॉल दिला गेलाय, मात्र थांबवलं गेलंय. 3 धावा इथे धावफलकावरती ऍड होतील.
धावसंख्येचा आता विचार केला तर 41 या आकड्यावरती धावफलक 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा सध्याच्या घडीला आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शशिकांत चव्हाण अर्थातच अप्पा चव्हाण आणि त्याचबरोबर तेजस आपण इन ऍक्शन पाहतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आले, चांगली बॅटिंग केली आहे. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट मधून प्रोटेक्शन येईल तोपर्यंत एक सिंगल डाव इथे धावफलकावरती लगावली जाते. 42 या आकड्यावरती धावफलक 42 ऑन दी बोर्ड. 42 धावा धावफलकावरती. त्यापैकी जर पाहायला गेलं तर 9 चेंडू आणि 22 धावांची खेळी आतापर्यंत तेजसच्या बॅटमधून आली आहे. चांगल्या धावा बनवल्या गेल्यात आणि अगदी जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग स्ट्राईक रेट देखील अगदी मेंटेन ठेवला आहे आणि त्यामुळे सध्याच्या घडीला एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये देखील यश आलंय. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साईडला हॅमर केलाय. प्रोटेक्शन डीप मधून आलाय, खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा राहिलाय. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट. तिसरीचा कॉल दिला गेलाय, थांबवलं गेलंय. 2 धावांवरती समाधानी राहावं लागतंय. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा फंबल झालाय आणि तिथे या 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने 44 या आकड्यावरती धावफलक 44 ऑन दी बोर्ड. 44 धावा सध्याच्या घडीला आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. कोणताही नवीन संघ यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड फटका केलाय. प्रोटेक्शन पुन्हा एकदा डिप्पल आलाय, पुन्हा एकदा फंबल झालाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब राहिलंय आणि पुन्हा एकदा इथे 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या वधारते. 46 या आकड्यावरती धावफलक 46 ऑन दी बोर्ड. क्या बात आहे. अगदी जर पाहायला गेलं या मॅच मध्ये षटकार चौकार देखील आलेत, त्याचबरोबर एकेरी दुहेरी धावा, निर्धाव चेंडू कमी हाताळले गेलेत आणि त्यामुळे सध्याच्या घडीला 46 धावा आपण चौथ्या षटकाचा खेळ चालू असतानाच पाहतोय. म्हणजेच काय तर बॅटिंग चांगली राहिली, क्षेत्ररक्षण थोडंसं निराशाजनक, गोलंदाजी नक्कीच चांगली राहिली आहे. क्षेत्ररक्षकांना देखील साथ देणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. हो, यावेळेस देखील स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मधून क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न देखील झाला. प्रोटेक्शन डीप म्हणून आलाय, पुन्हा एकदा फंबल झालाय. दुसरीचा कॉल दिला गेलाय. रनआउटची संधी, धोक्याची घंटा, विकेट मिळते. महत्वाचा खेळाडू तेजस बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 3, तेजस माघारी. कमॉन डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लक्ष्या कोळी दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अखेरच्या षटकामध्ये राहुल पावसकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखेरचं षटक, स्लॉगवरचं हाणामारीचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेत. पहिला बॉलवरती एक्स्ट्रा एफर्ट्स करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त धाव खर्च केली जाते. 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती. फ्री हिटचा बॉल असणार आहे. आता संधी असणार आहे शशिकांत चव्हाणकडे, कारण नो बॉल आलाय आणि या नो बॉलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्येचा आता विचार केला तर 49 या आकड्यावरती धावफलक. 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फ्री हिटचा बॉल असणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरती शशिकांत चव्हाण उघडा डोळे पाहणे येणारा बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल मनगटाच्या साह्याने वळवलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी फ्री हिटच्या बॉलवरती आला एक शानदार चौकार. संख्येचा आता मात्र विचार केला तर 53 या आकड्यावरती, 53 धावा धावफलकावरती, म्हणजेच काय 50+ स्कोर. एकूण चौकार 53 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 53 ऑन दी बोर्ड.
कुठेतरी जर पाहायला गेलं तर फ्री हिटचा बॉल होता आणि फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेतलाय. 4 धाबा तिथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 50+ स्कोर धावफलकावरती लगावल्या जात आहेत. आणि आता मात्र जर पाहायला गेलं तर शशिकांत चव्हाणच्या बॅटमधून देखील धावा यायला सुरुवात झाली आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण क्या बात आहे, कमालीचं पाहायला मिळालंय. धावा वाचवल्यात विजयने आणि इथे 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये देखील यश आलंय. नक्कीच आपल्या संघासाठी बहुमूल्य 2 धावा इथे वाचवल्यात. आणि आता मात्र जर पाहायला गेलं तर धावसंख्या 55 या आकड्यावरती, 55 ऑन दी बोर्ड. 55 धावा धावफलकावरती. आक्रमक बॅटिंग करण्यासाठी सुरुवात झाली आहे. शशिकांत चव्हाण, अप्पा चव्हाण, चौकारांची भाषा बोलली जाते. यस यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने फटका केलाय. प्रोटेक्शन डीप मधून आलाय. पुन्हा एकदा बॅकअप चांगलं पाहायला मिळतंय. क्या बात आहे, या 2 क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागणार आहे. लगातार जर पाहायला गेलं तर धावा वाचवल्यात, मात्र पुन्हा एकदा बॅकअप खराब आलाय. आणि इथे आता 3 धावा धावफलकावरती. मोये मोये झाले मैदानाच्या आतमध्ये. आणि या 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्येचं टोटल 58 या आकड्यावरती. 58 ऑन दी बोर्ड. 58 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अखेरचं षटक प्रगतीपथावरती आहे. लक्ष्य कोळीला आपण स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय. 3 चेंडू आहेत, म्हणजेच काय या 3 चेंडूंवरती एखादा मोठा फटका तर पुन्हा एकदा सर्वोत्तम धावसंख्या उभारण्यामध्ये यश येणार आहे. तोच फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. रनआउटच्या स्वरूपात आपले विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. विकेट मिळते, माघारी परतावं लागतंय. लक्ष्य कोळी बॅक टू दी पवेलियन. आणखीन एक धक्का बसलाय. डाबांची 30 मध्ये बनवायच्या आहेत. 59 डाबा. तोपर्यंत ऐकूया डीजेचं एक सुमधूर गाणं. ओर टू डीजे.
होतं तिथे 4 धावा आल्या आणि या 4 धाव्यांच्या मदतीने झालाय धावसंख्येला श्री गणेशच्या अकाउंट ओपन झालंय, खातं उघडलं जात आहे आणि आता मात्र आवश्यकता अजूनही 55 धावांची आहे. हो यावेळेस आडवा बाटणे ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला, वॉड कॅच, कमालीचा झेल, माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का, चौकाराचं उत्तर, सूरज शिखलकर बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीजे. चार या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष साळसकर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती आणखीन एक विस्फोटक बॅटर सध्याच्या घडीला आपल्याला मॉर्निंग स्टार संघाचा पाहायला मिळतोय. संतोष साळसकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. हो यावेळेस पुन्हा एकदा वेगातला बॉल, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे, पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर एक महत्वाची विकेट आणि त्यानंतर एक निर्धाव चेंडू. म्हणजेच काय तर पुनरागमन, म्हणजेच काय तर कमबॅक झालंय, फाईट बॅक केलं जात आहे. कारण अर्थाने जर पाहायला गेलं तर विचार केला तर पॉझिटिव्ह इंटेंट महत्त्वाचा असतो, दृष्टिकोन महत्त्वाचा असतो आणि तोच दृष्टिकोन सध्याच्या घडीला दोन्ही संघांच्या बाजूने पाहायला मिळाला. सुरुवात चांगली झाली. बॅट्समन देखील अगदी धाबा बनवायच्या इंटेंटने मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. जिथे ड्राईव्ह केलं जात आहे. सेन्सिबल क्रिकेट, फक्त आणि फक्त एकच धाव ही धावफलकावरती ऍड होते आणि या एका धावेच्या मदतीने 5 या आकड्यावरती धावफलक. 5 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. हे पहिलं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर उर्वरित 3 चेंडूंवरती फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक करण्यासाठी जाणले जातात आणि तोच कमबॅक रवी जाधव यांनी मैदानाच्या आतमध्ये केला. यावेळेस आडवा बॅटने फटका, ऑन साइडला टर्न केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी आलाय एक शानदार चौकार. कमॉन डीजे. चौकार आलाय पंकजच्या बॅटमधून. इथे मात्र एक चौकार येतोय आणि धावसंख्या पुढे सरसावतीये. 9 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर थोडासा चेंडू स्टिक टू स्टिक हाताळण्याचा प्रयत्न, स्टंप टू स्टंप हाताळण्याचा प्रयत्न, तिथे फायदा घेतला. 30 सर्कलला भेदत असताना 4 धावा मिळवल्या आणि आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती रवी जाधव पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हो यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका केला. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक केला जातोय. मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक रेस लागले, डीप मधून प्रोटेक्शन आलंय. सिंगल कंप्लीट, दुसरीचा कॉल, दुसरी देखील कंप्लीट झाले आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरसावतीये. धावसंख्येचा आता विचार केला तर 11 या आकड्यावरती धावफलक. पहिल्या षटकाचा काही समाप्त. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक समाप्त. 11 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी उर्वरित 24 चेंडू, आवश्यकता 48 धावांची. म्हणजेच काय तर रिक्वायर्ड रन रेट 12च्या सरासरीमध्ये पाहायला मिळतोय.
गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये शैलेश सावंत यांना आपण पाहतोय पहिलं षटक 11 धावांचं राहिलं, 24 मध्ये 48 ची आवश्यकता आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती शैलेश सावंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी क्षेत्ररक्षण ओपन झाले, फील्ड ओपन झाले, पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आलंय, त्यामुळेच 5 क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फिंगर रोल केली, बोटांची जादू पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. पहिल्या बॉलवरती अगदी जर पाहायला गेलं तर फिंगर रोल केली, बोटांची जादू पाहायला मिळाली. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय आणि इथे डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता दरम्यानच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. दुसरं षटक चालू आहे, पहिला चेंडू अगदी चांगल्या प्रकारे हाताळलाय. हो, यावेळेस वेग धारण केला, विविधता पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती गती परिवर्तन तर दुसऱ्या बॉलवरती गती पाहायला मिळाले, म्हणजेच काय तर गोलंदाज आपलं व्हेरिएशन दाखवतोय, विविधता मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. बॅक टू बॅकचा हा दुसरा डॉट बॉल येतोय. 2 निर्धाव चेंडू सातत्याने हाताळले जात आहेत आणि आता दबाव सध्याच्या घडीला संतोषवरती पाहायला मिळतोय. संतोषला आपण पाहतोय स्ट्रायकिंग गेनवरती कुठेतरी जर पाहायला गेलं तर स्ट्रगल केला जातोय धावा बनवण्यामध्ये. दुसऱ्या बाजूला पंकजच्या बॅटमधून धावा आल्यात, त्याला साथ देणं देखील गरजेची आहे. यावेळेस प्लेड ऑन, बॅटची इनसाइड एज, त्यानंतर घेतलाय सरळ यष्ट्यांचा वेध, माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का, दुसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. त्यापैकी धाव खर्च केलेले नाहीये, म्हणजेच काय वर्चस्व दाखवलंय. बोलबाला राहिलाय शैलेश सावंत नावाचा, चर्चा देखील राहिली या मॅच मध्ये. लोअर फुल टॉस बॉल सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय, वाईडिश लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एक सिंगल धाव ही धाव फलकावरती लगावली जाते. एका सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट झाले. 12 या आकड्यावरती धावफलक, 12 ऑन दी बोर्ड. अजून एका चेंडूचा के शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर मोठा फटकांचा अभाव आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू केले गेलेत आणि त्यामुळे हा दबाव सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी करणाऱ्या टीमवरती. हो, यावेळेस आडवा पाटने बैठक, पाठचा पाय वाकवलाय आणि त्यानंतर हवाई सफर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी आला एक शानदार षटकार. थँक्यू 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 थँक्यू. लाईनमन कमिटीचे उपाध्यक्ष सद्दाम मणियार सर, आपण लाईनवरती जे क्षेत्ररक्षक आहेत आपले, जे
सहकारी आहेत, मी विनंती करतो त्यांच्यावरती लक्ष ठेवायचंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तिसऱ्या षटकामध्ये साहिल रसाळ याला आपण पाहतोय. एक षटकार अखेरच्या चेंडूवरती आला. धावगती पुन्हा एकदा वाढवण्यामध्ये यश आलंय. धावसंख्येचा आता विचार केला तर धावसंख्या 18 या आकड्यावरती 18 ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. तिसरं षटक साहिल रसाळला आपण पाहतोय. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय. प्रोटेक्शन डीप मधून येत आहे. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. एकेरी धावेवरती समाधानी राहावं लागतंय. एकच धाव इथे धावफलकावरती लगावली जाते. या एका धावेच्या मदतीने 19 या आकड्यावरती धावफलक. लोअर फुल टॉस बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील तिथे झाला, मात्र फक्त आणि फक्त एकच धाव धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंड वरती पंकज दळवीला आपण पाहतोय. पंकज दळवी आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. कुठेतरी जर पाहायला गेलं तर संघाला साथ देतोय. संघाला अडचणीमधून बाहेर काढण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय. लोअर फुल टॉस बॉल आडवा बॅटने फटका केला. फटका फसलाय. एलिव्हेशनची कमतरता आणि झेल सोडलाय. इथे झेल जमिनीला दान झालाय. कोल्हापूर भाषेमध्ये म्हटलं जातं सोन्याचा गोळा आणि हाताला चोळा. इथे झेल सोडला गेला आणि त्याचबरोबर 2 धावा देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावतं 21 या आकड्यावरती. धावफलक जाऊन पोहोचतोय 21 ऑन दी बोर्ड. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ. झेल सोडलाय. धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चला विनंती आहे बॅट्समन बॅटर टीम अर्थातच मॉर्निंग स्टार आपण डगआउटच्या आतमध्ये बसायचंय. लोअर फुल टॉस, क्या बात आहे. आणखीन एक सुरेख फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कमॉन डीजे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. पुन्हा एकदा झेलची संधी. यावेळेस देखील झेल सोडला गेलाय. क्या बात आहे. सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर देव देखील पंकजच्या बाजूने पाहायला मिळतोय, कारण 2 जीवनदान मिळाले, 2 झेल सोडले गेले. या अगोदर जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या आणि आता फॉलो थ्रू मध्ये एक सोप्पा झेल सोडला गेलाय. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 28 ऑन दी बोर्ड. कुठेतरी जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये 2 झेल सोडले गेलेत. महत्वाच्या बॅटरचे कोणाचे? पंकज दळवीचे. आणि त्याने षटकार चौकारांची भाषा देखील बोलली. म्हणजेच काय तर कुठेतरी पाहायला गेलं तर बॅकफुटवरती ढकलण्याचा प्रयत्न हा पाहायला मिळतोय. खोलवा टप्प्याचा बॉल. परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. खऱ्या अर्थाने इथे गोलंदाजांचं कौतुक करावं लागणार आहे. गोलंदाजी चांगली राहिली आहे. गोलंदाजी अचूक टप्प्यावरती देखील राहिली आहे. मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि तीच चिंतेची बाब सध्याच्या घडीला पाहायला मिळते. आणि त्यामुळे जर पाहायला गेलं तर धावसंख्या देखील 28 पर्यंत पाहायला मिळते. 28 ऑन दी बोर्ड. लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा दिशा दिली जाते. डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकेरी धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये चुका. पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावरती. धावसंख्या आता मात्र 30 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 10च्या सरासरीने 30 धावा बनवल्या गेल्या आहेत. जिंकण्यासाठी 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 12 मध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू आणि आवश्यकता 29 धावांची आहे. तोपर्यंत ऐकूया डीजेच एक सुमधूर गाणं. ओर डू डीजे. कम ऑन डीजे.
बॅटिंग केली जाते. 2 झेल सोडले गेलेत आणि ते 2 झेल किती महागात होते त्याचं उत्तर दिलंय. खोलवा टप्प्याचा बॉल, यावेळी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळालंय. इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा आतापर्यंत विचार केला तर 36 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. वैयक्तिक 8 चेंडू आणि 27 धावांची खेळी आतापर्यंत पंकज दळवीच्या बॅटमधून आले. म्हणजेच काय तर धावांचा पाऊस पाडला गेलाय. धावांचा पाऊस इथे मैदानाच्या आतमध्ये पाडला जातोय. खोलवा टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे, क्या बात आहे. कमबॅक पुन्हा एकदा झालाय. 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 9 मध्ये 23 बनवायचे आहेत. म्हणजेच काय 9 चेंडू आणि आपल्याला 4 षटकार ठोकायचे आहेत. ठोकले जातील का की रोखले जातील हे पाहावं लागणार आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी षटकार आल्यानंतर पाहायला मिळते. धावा रोखण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय. जरूर षटकार आला, मात्र त्यानंतर कमबॅक पुन्हा एकदा शैलेश सामंत यांचा देखील राहिलाय. धावसंख्या 36 या आकड्यावरती. खोलवा टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा ऑन साईडला दिशा दिली जाते. शॉर्ट फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव इथे धावफलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरसावते. 37 या आकड्यावरती धावफलक. 37 ऑन दी बोर्ड. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चौथं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. 8 चेंडू आणि 22ची आवश्यकता असणार आहे. 8 मध्ये 22 धावा. समीकरण थोडंसं कठीण आहे, मात्र जमेची बाब म्हणजे पंकज दळवी अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. मात्र विजयला आता साथ द्यावी लागणार आहे. समोर चांगली बॅटिंग पाहायला मिळते, मात्र त्याला देखील साथ देणं गरजेचं आहे. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील. इनसाइड एज, माघारी परतावं लागतंय. विकेट मिळते. विजय बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच डीसी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास देशमुख दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विलास देशमुख यांना आपण पाहतो. आणखीन एक दर्जेदार खेळाडू सध्याच्या घडीला मॉर्निंग स्टार संघाचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 7 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 22 धावा. समीकरण थोडंसं कठीण आहे, मात्र पंकज दळवी आशेचा किरण अजूनही पाहायला मिळतोय. यावेळी झालेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा एकेरी धाव धावफलकावरती फक्त आणि फक्त लगावली जाते. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. माघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे. धक्का बसलाय. विलास देशमुख बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीसी. थँक्यू. चला, किसे मोकळे व्हायला सुरुवात झाली आहे. पारितोषिक आली आहेत. 3 चेंडू आणि 3 षटकारासाठी राहिल मुकादम सर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. बक्षिसांची खैरात सुरू झाली आहे. पहिला दिवस आहे आणि या पहिल्याच दिवसामध्ये आमच्या स्पॉन्सर्सनी देखील किसे मोकळे करायला सुरुवात केली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शंकर कदम दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखेरचं षटक, स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक शशिकांत चव्हाण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं निर्णायक षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती शशिकांत चव्हाण. येणारे 6 बॉल, आवश्यकता 21 ची आहे. 6 मध्ये 21 बनवायचे आहेत. म्हणजेच काय तर आक्रमकता दाखवायची आहे. लोअर फुल टॉस बॉल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. वॅकेंट एरिया. एकेरी धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला गेलाय, मात्र क्षेत्ररक्षण खराब राहिलंय. 4 धावा धाव फलकावरती आलाय एक शानदार चौकार. कम ऑन डीसी.
थँक्यू सो मच डीजे. चौकार आलाय पहिल्या बॉलवरती, चौकार आलाय. धावसंख्या 42 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी येणारे 5 बॉल आणि 17ची आवश्यकता आहे. 5 मध्ये 17 बनवायचे आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार म्हणजेच कॉन्फिडन्स. आता मात्र बॅटर्सचा बहार मिळतोय. टप्प्याचा बॉल ऑन साइडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. एक शानदार षटकार 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. लाईनमन आपलं काम बजवायचंय, काम करायचंय आपलं. लाईनमन बॉलची पूर्तता करायची आहे. चला मॉर्निंग स्टार्स बॅट्समन आपल्याला विनंती आहे. मॉर्निंग स्टार संघाचे खेळाडू आपण डगआउट मध्ये बसायचंय. आपल्याला वारंवार कॉल दिले जात आहेत. 48 या आकड्यावरती धावफलक. 48 ऑन दी बोर्ड. जिंकण्यासाठी आता मात्र आवश्यकता कितीची आहे पाहावं लागणार आहे. येणारी 4 बॉल आवश्यकता 13 धावांची आहे. 4 बॉल आणि 11ची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे. 4 मध्ये 11 बनवायच्या. षटकार आलाय. 6 धावा इथे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. लोअर फुल टॉस बॉल आडवा बॅटने ऑन साइडला. आर 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 खतरनाक. आणखीन एक षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. येणारे 3 बॉल आवश्यकता 5 धावांची आहे. म्हणजेच काय जर षटकार लगावला तर राहील मुकादम सर यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. षटकार मारावा लागेल. 500 रुपयांची गरज आहे का तर षटकार मारावा लागणार आहे. व्यवस्था होणार आहे संध्याकाळची. शेवटचा बॉल. क्या बात आहे. समालोचन कक्षाला दिलाय सलामी. ठोकलाय. सलगचा 3रा षटकार आणि 501 रुपयांचा मानकरी ठरलाय अर्थातच शंकर कदम. आणि विजयावरती शिक्कामोर्तब झालाय अर्थातच मॉर्निंग स्टार संघाचा.